तर मुंबईमधल्या रंगशरदा सभागृहामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार, भाजप आणि अमित शहा यांच्यावर थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळत आपल्या खुमासदार शैलीमध्ये चांगलीच टोलेबाजी केली। कशी ते पाहूया। उद्धवजी ज्या पद्धतीने काही दिवसां आशिष शेलार असं म्हणाले होते की जी नवाज शरीफ आणि मोदींची भेट आहे त्याबद्दल आमच्या मित्रपक्षांनी माहिती घेऊन प्रतिक्रिया दिली। डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात अंडी घालतो आणि त्या अंड्याचा विषय हे 1 वर्षाचा असतं। त्याला पाणी लागलं तर त्यातनं आळ्या बाहेर येतात। अनेक जणांना माहिती नसतं की हे आपल्या घरामध्ये सुद्धा ही अंडी घातली जाऊ शकतात। गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्याभरामध्ये भाजपची काही नेते मंडळी आहेत ती शिवसेनेवरती विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात। ह्या आळ्यांचा विषय हे 4 ते 6 दिवसांचा असतो आणि त्या 4 ते 6 दिवसामध्ये जर का आळ्या सापडल्या तर आपण त्यांच्यावरती इलाज करू शकतो। तो एकदा डास झाल्यानंतर मग ते धूर फवारणी करण्यात कठीण होतं, म्हणून त्याच्यावरती आपलं लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या घरात आणि घराच्या आजूबाजूला स्वच्छ पाणी कुठे साचतं का म्हणून। स्वबळाची भाषा केलेली आहे, स्वबळावरती सत्ता आणण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। डेंग्यू हा एक घातक रोग आहे आणि तो मला असं वाटतं डेंग्यू बीजेपी आहे। नाही, मी ज्याच्यासाठी आज सगळ्यांना बोलवलं त्याच्यावरती मी बोलतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।